नीट पेपरफुटी प्रकरणी आता सीबीआयनं मोर्चा पालकांकडे वळवलाय। पेपर विकत घेणारे पालक आता सीबीआयच्या रडारवर आहेत। पेपरफुटीचं कनेक्शन आता थेट नांदेडपर्यंत येऊन ठेपलेलं आहे। पेपर फोडणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत, पण आता लाखो रुपये देऊन पेपर खरेदी करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे। नांदेडमधील विद्युतनगर भागात राहणाऱ्या कदम कुटुंबाची या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे। सीबीआयनं कदम कुटुंबाला समन्स बजावलंय। मंगळवारी पुणे इथल्या सीबीआय कार्यालयासमोर हजर राहण्याचे आदेश कदम कुटुंबाला देण्यात आलेले आहेत। कदम पती-पत्नी आणि विद्यार्थिनीला कार्यालयात चौकशीसाठी बोलावलंय। 5 लाखात पेपर विकत घेतल्याचा आरोप कदम कुटुंबियांवर आहे। शनिवारी सीबीआयच्या पथकानं विद्युतनगर भागात धडक कारवाई केली। मुलीसाठी 5 लाख रुपयांचा नीटचा पेपर विकत घेतल्याचा आरोप कदम कुटुंबावर आहे। पुणे, नांदेड आणि लातूर पेपर फुटीच्या कनेक्शनने नांदेडमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। शनिवारी विद्युतनगर भागातील कदम कुटुंबियांची जी आहे ते गेल्या 8 तासापासून या ठिकाणी सीबीआयने चौकशी सुरू केलेली होती। सीबीआयने त्यांच्या घरी छापा टाकत त्यांच्या घरात सर्व कागदपत्रांची पाहणी केलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात प्राध्यापक कुलकर्णी यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर आता सीबीआयने आपला मोर्चा जो आहे तो पालकांकडे वळवल्याचं दिसलेलं आहे। फुटलेला पेपर ज्यांनी विकत घेतलेला आहे अशांची माहिती आता सीबीआय कडे प्राप्त झाली आहे। अंदाज असून याच अनुषंगाने सीबीआयने नांदेडमधील विद्युतनगर येथील कदम यांच्याकडे घरी येत त्यांची चौकशी केलेली आहे। अश्विनी भाऊराव कदम यांचा फ्लॅट असून इथे सीबीआयने झाडाझडती घेतलेली आहे। एकूण 10 लाख रुपयात कदम यांनी जो आहे तो पेपर विकत घेतल्याचा सीबीआयला संशय आहे। त्या अनुषंगाने जे आहे ते सीबीआय त्या पथकाने काल दिवसभर नांदेडमध्ये कदम यांची गेल्या 8 तासापासून चौकशी सुरू केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सीबीआयच्या पथकाने कदम यांना समन्स पाठवत पुणे येथे हजर राहण्याच्या सूचना जी आहेत ते देण्यात आलेल्या आहे। आता जरी या ठिकाणी सीबीआयच्या पथकाने जरी या ठिकाणी चौकशी केली असली तरी आता कदम यांना जे आहे ते पुणे सीबीआय ऑफिस मध्ये बोलवण्यात आल्याची खात्रीलायक माहिती जी आहे ती एबीपी माझाला सूत्रांनी दिलेली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.